इथलंच काय कुठून बघते काय माहित भाऊ. ते दोघांनी बघितलं नाही त्यावर बघितलं नंतर बघू त्याला. राजांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊ आपण. दिवसात सुरुवात करतो. हाय, 365 दिवस चॅलेंजचा आता 128वा दिवस आहे. तर आपण दिवसाची सुरुवात केली. चला, तर आज प्रॉब्लेम काय झाला ती मोबाईलचा नुसतं उभाच व्हिडिओ येत होता. आपण 2-3 व्हिडिओ शूट केले, नंतर बघितले आडवा होत नाही, उभाच उभा राहिला आणि क्लिअरिटी पण जाते. त्या सेटिंगमध्ये प्रॉब्लेम होता. सेटिंगमध्ये आपण क्लिअर टू क्लिअर केलं. तर चला, आता पहिले व्हिडिओ आता सेट केलेले ते गेले. आता इथूनच चालू झाला. आता तर करणला फोन केला तर वाटलं होतं दुसरा मोबाईल घ्यावा, पण एकदा बघितलं सेटिंगला मागं पुढं करून बघितलं, ओके झाला. होतं ते कधीमध्ये. तर चला, करणला कॉल केला, करणने उचलला नाही. चला ग्राउंडकडे निघू. सगळ्यात मेन गोष्ट, व्ह्यू एकदम जबरदस्त येऊ राहिली. व्ह्यू जसा म्हणला तसा व्ह्यू येतो. कारण की पहिला ट्रायपॉडचा येत होता, पण त्याला थोडंसं प्रॉब्लेम येत होता. ह्या मोबाईलला एकदम ट्रायपॉडला एकदम ओके बसतो मोबाईल. आणि जसा म्हणलं तसा व्ह्यू येतो आपला रनिंग करताना. साईड बेस, फ्रंटचा, टॉपचा ॲक्युरेट बसतो. कारण की हँडलिंग फक्त आता रनिंग करताना आपल्याला थोडंसं बघणं लागेल. हाताचा हल्ला नाही पाहिजे, कारण हाताला परफेक्ट सवय झालेली आहे. ट्रायपॉडने नाही झाली, होईन हळूहळू आता. तर मस्त गॅजेट सगळ्यात मेन गोष्ट आहे. जेवढं इक्विपमेंट तुमच्याकडे असेल तेवढं तुम्हाला सोपं जातं. तर हे कळलं आता. तर मस्त आहे. म्हणजे व्ह्यू पण भारी येतो आणि धरायला पण थोडं परफेक्ट वाटू राहिलं आता. मस्त आहे ट्रायपॉड. हे तुम्हाला घ्यायचं असलं ट्रायपॉड हाच घ्या. थोडासा 1000पर्यंत येतो, पण हा सगळ्यात बेस्ट आहे. तर हाच मी सजेस्ट करीन तुम्हाला. इथलंच काय कुठून बघते काय माहित भाऊ. ते दोघांनी बघितलं नाही त्यावर बघितलं पळतच येते भाऊ. चला, करण तर नाही आला ग्राउंडला. व्ह्यू हे धरण आहे बघा. पावसाळ्यात सगळं फुल भरतो. इथून सगळं पाणी येतं, सगळं टोटल पाणी. हट 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 हट. ते गौऱ्याने सवय लावली अंगावर यायची. जवळ येत नाही व ध्यान घालत बसते मग इथं. हां, खाली बसते. काडी हातात घेतलं मग आधी येत नाही बा. चावत तर नाही ते, पण उगाच धिंगाण घालत राहते. तर चला, ग्राउंडवर आलो होतो आपण. तर चला, आजचा वर्कआउट चालू करू. वॉर्मअप. वॉर्मअप झाला कंप्लीट. आता करण आला बघा. तर चला, जॉगिंग करू आता आपण 2 किलोमीटर. हां, मोठं लेक्चर आणलं फ्लॉप झालं वाटतं. हां, गँग पण आपल्या Z+ सिक्युरिटी हो. चला, आता आपण 2 किलोमीटर जॉगिंग करू आणि त्याच्यानंतर आजचा वर्कआउट काय आहे ते बघू. काल आपण स्लो फास्ट मारलं होतं. आज शनिवार आहे. आज बघू. आज तर सर्किट ट्रेनिंग होती यार. हां हां, इक्विपमेंट आणले नाही, जाऊन द्या. असं वरच्या काहीतरी लो ह्याच्यामध्ये सर्किट ट्रेनिंग करू आपण. येऊ पण कसा येतो कारण हाड म्हणजे लय हाड दिसते. गँग मागच भाऊ आपले. तर चला, आज 2 किलोमीटर जॉगिंग करू आणि पुढचा वर्कआउट काय ते बघू नंतर. चला, रनिंग करू आता. आणि हे कोण ठेवायचं.
कुठं फेकलेलं आपण? आपला 2 किलोमीटर जॉगिंग कंप्लीट झाली. तर आता आपण वॉकिंग करू. तर ऊन लय आज, सूर्य पान केवढा आला. तर चला 2 किलोमीटर जॉगिंग कंप्लीट झाली. आता वॉकिंग करून आपण पुढच्या वर्कआउट सुरू करू. वॉकिंग सगळ्यात मेन गोष्ट आहे. वॉकिंग केली ना बॉडी कूलडाऊन होती. दरवेळेस सांगतो तुम्ही, जेव्हा रनिंग केली तेव्हा वॉकिंग करा, बॉडी कूलडाऊन करा, त्याच्यानंतर पुढची एक्सरसाइज चालू करा. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा कधी पण. आणि स्ट्रेचिंग सगळ्यात मेन गोष्ट आहे. चला जॉगिंग कंप्लीट झाली आपली. तर आपण आता काय करू, सर्किट ट्रेनिंग करू. सर्किट ट्रेनिंगमध्ये फक्त बेसिक 2-3 एक्सरसाइज घेऊ फक्त बस. कारण की आज इक्विपमेंट पण नाही आहे आणि काय आणलं पण नाही आज आपण. तर चला 2-3 बेसिक सेट आहे त्याची एक्सरसाइज करू आपण. चला तू काय करू, थोडासा माग घे, थोडासा तू स्ट्रेचिंग करणार आहे. बस हे बॉडीगार्डची पेमेंट दिली का अजून? तू नाही दिली बॉडीगार्डची पेमेंट दिली का? हाय, तर आपण फक्त 4 इव्हेंट करू सर्किट ट्रेनिंगचे. इथं फक्त आपण इन आउट करायचा. त्याच्यानंतर दुसरा स्कॉट्स मारायचे. तिसरी आपली रेग्युलर स्किपिंग आहे. आणि चौथी आपलं स्कॉट्स. तर स्कॉट म्हणजे ॲप्स. तर चला हे 4 वर्कआउट कंटिन्यू करू आपण. चला हो चल.
तर सर्किट ट्रेनिंगचे आपण 4 सेट मारले, 4 एक्सरसाइज रिपिटेशन एकानंतर एक करणं लागते आणि रनिंगमध्ये करणं लागते. इव्हन ह्या वर्कआउटनी काय होतं माहिती का, आपली स्ट्रेंथ पॉवर वाढते. तर आपल्याला 1600 मीटरला मॅरेथॉनला किंवा कोणती ॲक्टिव्हिटीज करायला सगळ्यात मेन गोष्ट असते ही सर्किट ट्रेनिंग. सगळ्या स्पोर्ट्समध्ये करते, फुटबॉल सगळे जेवढे असेल तेवढे ह्याच्यामध्ये, कारण की इंडोरन्स पॉवर आणि स्ट्रेंथ पॉवर वाढवते. चला आजचा वर्कआउट कंप्लीट झाला. आपण आपला रेग्युलरचा आपला डिप्स वर्कआउट करू जाऊ. तर चला सर्किट कंप्लीट झाली आपली. तर चला आता डिप्स मारू आपण रेग्युलरमधले आपले. तर चला आपले डिपचे 30 सेटअप कंप्लीट झाले आपले. डिपचे कंप्लीट झाले. तर चला आता आपण स्ट्रेचिंग एक्सरसाइज जाऊ. सगळ्यात हार्ड वर्कआउट आहे सर्किट ट्रेनिंग. सर्किट ट्रेनिंग एकच इव्हेंट असते, 4 इव्हेंट असते, कमीत कमी 4 आणि जास्तीत जास्त 10पर्यंत इव्हेंट असते. त्याच्यामध्ये कसं न स्टॉप करता सगळे कंटिन्यू इव्हेंट करायचे. सगळे कंप्लीट झाल्यानंतर ब्रेक असतो. ह्याने कसं प्रत्येक वेळेस आपण कोणती पण वर्कआउट काय करतो एकच करतो. ह्याच्यामध्ये कसं असतं, आपण एक वर्कआउटून दुसरा शिफ्ट होतो, दुसऱ्याहून तिसरा शिफ्ट होतो. ह्याने काय होतं, स्ट्रेंथ पॉवर वाढते आपली. तर हे सगळ्यात मेन वर्कआउट आहे. हप्त्यातून एक तुमच्या शेड्यूलमध्ये ॲड करा. तर चला डिप्स झाले आपले. तर आता स्ट्रेचिंग करतो. वर्कआउट नाही केला, वर्कआउट नाही केला कालचे आले मला दुखत हात ना. कसं काय? तुझ्या सुंगलीचा यायचा लागला असता ना. यांनी काय जरा असं दुखा लागलं ते नको म्हणलं का. आमचा दररोज कोणता ना कोणता पाठ दुखतो दररोज. असं नाही की जे रनिंग करतात काही दुखत नाही.
एक्सरसाइज सगळ्यात मेन गोष्ट आहे. रोल एक्सरसाइज आपण केली ना त्यांनी त्याचं बेनिफिट काय होतं माहिती आहे का, जेवढी आपली बॉडी गरम झालेली असती आणि जेवढे आपले लेगमध्ये मसल टाईट झालेली असती एकदम लूज करायची. लूज झाली तर आपल्याला कोणताही पेन किंवा इंजुरी होत नाही. यासाठी रोल एक्सरसाइज असते. तर हे नक्की फॉलो करा तुम्ही, जेणेकरून तुम्हाला इंजुरी किंवा काही दुसरं पेन काही होणार नाही. तर चला, आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. तर तयारी झाली. तर आज आपण केली सर्किट ट्रेनिंग. सर्किट ट्रेनिंग 1 हप्त्यामध्ये शेड्यूलमध्ये घ्या तुम्ही. तर चला, भेटू नेक्स्ट व्हिडिओ. संडे काल, उद्या संडे असल्यामुळे आता उद्या बाहेर जाऊ आपण कुठेतरी. तर बघू, करणचा कॉल आला तर बघू. तर चला, भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय.